नमस्कार. राजीव गांधींचा घातपाती मृत्यू झाला आणि त्यानंतर काँग्रेस पक्ष असा सैरभैर झाला होता. या सैरभैर झाल्यानंतर पी व्ही नरसिंहरावांनी या काँग्रेस पक्षाला आधार दिला. तेव्हा शरद पवार पी व्ही नरसिंहरावांच्या मदतीला संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेले होते. पुढे कालांतराने नरसिंहरावांच्या सरकार गेल्यानंतर सोनिया गांधींना काँग्रेसचं प्रमुख केलं जावं अशी मागणी होऊ लागली आणि सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होणार आणि शिवाय देशाच्या पंतप्रधान होणार असा मुद्दा पुढे येऊ लागला. यावेळी अस्वस्थ शरद पवारांना आपलं पंतप्रधान पदाचं स्वप्न भंग पावतंय हे जाणवू लागलं. म्हणून पवारांनी सोनिया गांधी बाहेरच्या असं म्हणून काँग्रेस पक्षात बंड पुकारायला सुरुवात केली. शरद पवारांचा आवाज फारसा मोठा झाला नाही म्हणून पवारांनी एक धमाका केला. तो धमाका काय होता? सोनिया गांधी बाहेरच्या विदेशी मूळ असलेल्या म्हणून शरद पवारांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला आणि या पक्षाला नाव दिलं राष्ट्रवादी काँग्रेस. खरं तर या पक्षाला संताप काँग्रेस असं नाव देणं योग्य होतं, कारण त्यांचा सोनिया गांधींवर संताप होता, काँग्रेस पक्षावर संताप होता आणि संगमा तारिक अनवर पवार अशा 3 नेत्यांनी हा पक्ष स्थापन केला होता. याला आता बरीच वर्ष लोटली. 3 दशकाचा कालावधी पूर्ण होतोय. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. पुढे संगमा सोबत नाही राहिले, तारिक अनवर सोबत नाही राहिले. शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादीच्या ऐवजी महाराष्ट्रवादी झाला. पुढे त्याच पक्षाची अवस्था पश्चिम महाराष्ट्रवादी झाली. पुढे त्याच पक्षाची अवस्था 3.5 जिल्हावादी झाली आणि हळूहळू कापराच्या वडीप्रमाणे हा पक्ष कमी होत गेला. आता हिस्ट्री रिपीट्स. दुर्दैवाने अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. अजित पवारांच्या नंतर त्यांच्या पक्षाची धुरा कोण सांभाळावी हा मुद्दा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चर्चेला आला. याच वेळी अजित पवारांच्या पक्षाला आपल्या पक्षात मर्ज करायचं किंवा अजित पवारांच्या पक्षामध्ये आपला पक्ष मर्ज करायचा आणि आपल्या कन्येची तजवीज करायची ही स्वप्न पवार बघत होते. गोविंद बागेत झालेल्या वेगवेगळ्या बैठकांना एकत्रीकरणाच्या बैठका असं आज म्हटलं जात आहे. अजित पवार त्यांच्या हयातीत आम्ही एकत्र येतो आहोत, मर्ज होतो आहोत असं म्हटल्याचं ऐकिवात नाही. असेल, खाजगीत बोलणं चालू असेल, आम्ही ते नाकारत नाही असं बोलत होते. आता अजित पवारांच्या निधनानंतर अजित पवारांच्या पक्षाला सांभाळणारं कोण आहे अशी चर्चा सुरू झाली. अर्थात ती केली गेली. पवारांचा भाट असलेला एक मीडिया आहे, समर्थक असलेला एक मीडिया आहे. त्या मीडियातली काही माणसं आहेत. त्या समर्थकांनी अजित पवार गेल्याच्या दिवशीच आता एकत्रीकरण होणार या चर्चा सुरू केल्या. आमच्या डोक्यात दुसराच विषय चालू होता, पण पहिली 3 दिवस ते बोलायचंच नाही हे ठरवल्यामुळं त्यावर भाष्य करत नव्हतो. मला आठवली 2024ची लोकसभा निवडणूक. 2 वर्ष होतील त्याला. सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणुकीला उभ्या होत्या. तेव्हा प्रचार असा केला गेला की त्या नॉन बारामतीकर आहेत, कारण मराठवाड्यातील 13 गावच्या, धाराशिव जिल्ह्यातल्या 13 गावच्या बाजीराव पाटलांच्या कन्या असलेल्या सुनेत्रा पवार या नॉन बारामतीकर आहेत. त्यामुळं बारामतीकरांनी त्यांना निवडू नये हा मुद्दा पुढे आणला गेला. हा मुद्दा पुढे आणल्याबरोबर आम्हाला तो प्रसंग आठवला, सोनिया गांधींचा. काँग्रेसनी त्या काळात त्यांचं ऐकलंच नाही. सोनिया गांधींना प्रमुख केलं. सोनिया गांधीला प्रमुख केल्यावर पवारांनी पक्ष स्थापन केला. तो लहान होत आला. शरद पवारांनी पुन्हा बाहेरची नॉन बारामतीकर अशी सुनेत्रांची ओळख करून दिली होती. आता याच सुनेत्राताई अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अपरिहार्यपणे
पक्षाच्या प्रमुख बनतायत, राज्याच्या उपमुख्यमंत्री बनतायत, सत्तेवर येत आहेत, हिस्ट्री रिपीट होते आहे. शरद पवारांची नॉन बारामतीकर आता पुन्हा सत्तेत येते आहे, त्यांच्या पक्षाची अध्यक्षा होती आहे. शरद पवार पुन्हा अस्वस्थ आहेत आणि आता नॉन बारामतीकर सुनेसाठी त्यांना आपला वेगळा पक्ष स्थापन करावा लागतो की काय असा प्रश्न आहे. आणि यावेळी शरद पवार आपला पक्ष काठेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस असा स्थापन करतील की काय, कारण हळूहळू हळूहळू हळू लहान होत आलेला हा पक्ष आता बारामती जवळच्या काठेवाडी पुरता मर्यादित राहील अशी स्थिती आहे. आणि आता नॉन बारामतीकर सुनेच्या विरोधात जशा नॉन इंडियन बाईच्या विरोधात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन काढला होता, तसा नॉन बारामतीकर सुनेच्या विरोधात ते काठेवाडी काँग्रेस पक्ष स्थापन करतील का काय असा प्रश्न आपल्याला पडतोय का? कारण पवारांची जी पावलं पडतायत ना ती अशीच पडतायत. सूनेने लगेच शपथ घ्यावी का यावर चर्चा घडवली जाते. लगेच पक्षाचं प्रमुख पद स्वीकारावं का यावर चर्चा घडवली जाते. पण नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत शरद पवारांनी जो काही दौरा केला त्याबाबत कुठली चर्चा घडवली जात नाही, कधीच घडवली जात नाही. इंदिरा गांधींच्या मृत्यू पश्चात लगेच पंतप्रधान पदाची शपथ राजीव गांधींनी घेतली होती, याविषयी चर्चा कधी केली जात नाही, कधीच केली जात नाही. प्रतिभाताई पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्या भेटी गाठी स्वागत हे सगळं डोळ्यासमोर आणलं जात नाही. पण आरोपीच्या पिंजऱ्यात सुनेत्रा पवारांना उभं केलं जातं. खरं तर हे एक मोठं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र काय आहे ते सुद्धा एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कारण डाव्या पवार भक्त पत्रकारांची लॉबी आता ॲक्टिव्ह झालेली आहे आणि ती लॉबी काय घडवते हे तुम्हाला वेगळ्या व्हिडिओत सांगणार आहे. तुर्तास एवढंच लक्षात घ्या, राष्ट्रवाडी म्हणजे एका वाडीपुरता असलेला, राष्ट्रातल्या वाडीपुरता असलेला, ते आता काठेवाडी काँग्रेस अशी शरद पवारांची वाटचाल सुरू आहे. आणि हा पक्ष पुन्हा एकदा एका महिलेच्या विरोधात, एका विधवा महिलेच्या विरोधात, पती गमावलेल्या महिलेच्या विरोधात कंबर कसून उभा आहे. योद्धा लढतो ते असहाय्य अगतिक विधवेच्या विरोधात. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज